त्यापैकी पहिला एक सर्वांच्या माहिती करताचा विषय की एक विषय बनवला गेला की आपल्या जिल्ह्यातील माइंड मॅपिंग व समुपदेशन कार्यक्रम करायचा आणि याकरता रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी माइंड मॅपिंग, करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशन कार्यक्रम राबवण्यात आला। एकूण 3 शाळांमध्ये एकूण 3 तालुक्यातल्या 11 शाळांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आला आणि इथे माहिती देताना असं सांगितलंय की 2960 मुलांची माइंड मॅपिंग केलं। म्हणजे केलं काय तर साधारणतः 10 एक लेक्चर 8वी 9वीच्या मुलांकरता आणि 5 ठिकाणी 11वीच्या मुलांकरता एकेका वर्गामध्ये 100 मुलं बसवली आणि एक तासाचं पाऊण तासाचं लेक्चर दिलं। एवढंच काम संपलं। यामध्ये काही शाळांचे पटसंख्या वेगळी आहे, पण इथे हिशोब देताना विद्यार्थी संख्या मात्र अधिक दाखवलेली आहे। त्या दिवशी हजर किती विद्यार्थी होते याची नोंद घेतली गेली नाही। पटावरती किती आहेत म्हणजे हजर जरी विद्यार्थी 200 असले आणि पटावरती 500 असले तरी 500 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, या पद्धतीचं रेकॉर्ड केलं गेलं। आणि मग याच्यात कुठेच करिअर काउन्सिलिंग झालं नाही। करिअर काउन्सिलिंग म्हणजे काय याची माहिती दिली। 1 to 1 काउन्सिलिंग करण्याकरता खरं तर काम केलं तर ते उपयुक्त ठरलं असतं आणि या जिल्ह्यातल्या मुलांना उपयोग झाला असता। पण करिअर काउन्सिलिंग म्हणजे काय की जे शिक्षकांचंच काम आहे। शिक्षकांनी सांगितलं पाहिजे मुलांना किंवा पालकांना की या पद्धतीनं करून घ्या। अनेक सुज्ञ पालक तर स्वतःहून करून घेतात, पण या पद्धतीचा विचार न करता एका एजन्सीला हे काम दिलं। याच्याकरता टेंडर काढलं की नाही माहिती नाही, पण खर्च 25 लाख रुपये खर्च केला गेला। किती विद्यार्थ्यांचं केलं? 2960। म्हणजे प्रति विद्यार्थी किती खर्च झाला? 800। मग आता ज्या ज्या शाळांमध्ये हे झालं त्यांनी विद्यार्थी संख्या गुणिले 800 रुपये म्हणजे किती रुपयाला एक लेक्चर पडलं? एक लेक्चर 1,00,000-1.5 लाख रुपयाला एक लेक्चर। या गणितात एखादी एजन्सी जर आपल्या जिल्ह्यात येऊन पैसे घेऊन जात असेल आणि आपलं दायित्व वाढवलं जात असेल तर याच्यासारखी दुसरं कोणतंही वाईट गोष्ट शिक्षणामध्ये नाही। आणि त्यामुळे हा जो शिक्षण विभागातनं विनाकारण वाढवला गेलेला दायित्व आहे, या पैशांचा अनागोंदी कारभार केला गेलेला आहे, याची चौकशी झाली पाहिजे। आणि काही कामं अशी आहेत म्हणजे मी पहिला भाग माध्यमिक विभागातला सांगितला, अजून मला 2 भाग सांगायचे। तर एका भागावरचे हे पैसे खर्च झालेत, पण त्याची चौकशी करण्याची गरज आहे। शिक्षण मंत्र्यांना याबाबतचं चौकशीचं आम्ही विषय देणार आहोत आणि चुकीच्या पद्धतीनं जो शिक्षण विभागातला पैसा खर्च होतो याला संबंधित अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।